नमस्कार मंडळी. तर आलोय रानामध्ये जरा दुपारच्या टायमाला. तर ह्या रानामध्ये तूर आपली गेलीच मित्रांनो. बघा दाखवतोय मी तुम्हाला. हे बघा ह्या साईडनं तूर समधी जळाली मित्रांनो. समधी जळाली काय, तर फक्त बोंडच राहिलेत आता. कापूस बी फुटू लागले मित्रांनो आता. तर आम्ही दोघं जण आलोय पहा ह्या साईडनं. जाऊ द्या, इतकं बोंड फुटले की लगेच गहू पेरून टाकू मित्रांनो. काय तरी वातावरण जरा ढगाळ झाले आज बी. चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो अजून बी पाणी भरले रानामध्ये. हे बघा, तर एकदम टेकाडावरचं रान आहे मित्रांनो हे. तरी बी पाणी भरले अजून रानामध्ये. आणि कापूस बी 2-2, 4-4 बोंडे फुटू लागलेत बा साईडनं. बघा काय लईच अवघड झालं शेतकऱ्याचं मित्रांनो. तर आमचं त्या साईडनं थोडं गवत काढणं चालू आहे मित्रांनो. जबरदस्त नुकसान झालंय बघा. तर या खालच्या रानामध्ये बघा मित्रांनो तुम्ही 10-10, 12-12 बोंड फुटलेत बघा त्या रानामध्ये. आणि काहीच नाही, पाला गिला काहीच नाही राहिलं मित्रांनो त्याला. त्या साईडनं आमच्या भावाची सोयाबीन काढणं चालू आहे बघा. तर वातावरण बी बघा ना किती ढगाळ वातावरण झालं आहे मित्रांनो. अजून बी पाणी येऊ शकतंय मित्रांनो. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. गवत काढायचं झालं आहे मित्रांनो आमचं. तर त्या साईडनं गाडीकडं चाललो आहे बघा. तर अजून बी लई चिखल आहे मित्रांनो रानामध्ये. पाय फसू लागलेत रानामध्ये अजून बी. लईच अवघड झालंय शेतकऱ्याचं मित्रांनो. तिकडं गाडी आणली आहे बघा युवराज सिंगने. तर गाडीमध्ये थोडं गवत टाकून देतोय. नंतर त्या रानामध्ये खाली जाऊ मित्रांनो. गाडी गळ्यामध्ये घातली त्याने. आपली 2 व्हीलर लावली बघा तिथं. हे बघा मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. तर युवराज सिंग आलं तर गाडी चालली आहे गावाकडे आता. 2-2:30 वाजले आता. तर 2-2:30 वाजता ते गवत काढून देते. गाडी लागन गाडीला. तर त्या साईडनं गाडी आपली. चला आम्ही त्या खालच्या रानामध्ये जातोय मित्रांनो. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर ह्या साईडचं मित्रांनो खाली समजच गेलंय बघा मित्रांनो. गवत दिसू लागलंय त्याच्यामध्ये आता हिरवगार. अजून बी पाणी रानामध्ये मित्रांनो. याच्यामधलं नाही फुटलं आपलं कापूस अजून. पण त्या साईडनं थोडं गवत राहिलं होतं ना, तर ते गवत वाढलंय बघा मित्रांनो. आपलं ते काढता राहिलं होतं थोडं एक पाट्यामध्ये. तर ते गवत दिसू लागलंय बघा आता. इकडं काही नाही गवत काही नाही. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा कापूस बी फुटू लागले बघा. तर या 7-8 रोजामध्ये कापूस याचावं लागेल मित्रांनो. तर जरा जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.